तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा संदेश आहे त्या शक्तीबद्दल ज्याचं नाव घ्यायचं म्हणजे संकट दूर पडतात. श्री स्वामी समर्थ. जेव्हा आयुष्यात अंधार पसरतो, जेव्हा मनात भीती घर करते, तेव्हा एकच नाव जिभेवर घ्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींवर श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धा म्हणजे स्वामींचं दर्शन. ज्याने स्वामींवर विश्वास ठेवला त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतोच. म्हणून आजपासून एक संकल्प नक्की करा. कधी संकट आलं भीती नको, फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि अशाच भक्तिमय संदेशांसाठी माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. थांबू नका, देव तुमच्या पाठीशी उभा आहे. जग काहीही बोलेल, लोक हसतील, टीका करतील, पण जर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवलात तर एक दिवस तेच लोक म्हणतील, हा स्वामींचा भक्त आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा माणूस स्वतःवर आणि माझ्यावर श्रद्धा ठेवतो तेव्हा चमत्कार नक्की घडतो. स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद हे अमृत आहे, जे भक्तांच्या जीवनात आनंद, समाधान आणि यश भरतात. आजपासून एकच संकल्प द्या, दररोज एकदा जय जय स्वामी समर्थ म्हणायचं. स्वामींचं नाव घ्या, मन शांत करा आणि विश्वास ठेवा. स्वामी समर्थ महाराज सर्व काळ तुमच्या सोबत आहे. जय जय स्वामी जातो नाव घेऊन पुढे जातात, त्यांची कथा काळाच्या ओघात अमर होते. लक्षात ठेवा भक्तांनो, संकट म्हणजे परीक्षा आणि स्वामी म्हणजे उत्तर. जेव्हा जग म्हणतं तू शकत नाहीस, तेव्हा हसून म्हणा, माझ्या मागे स्वामी समर्थ उभे आहेत. आणि बघा, आयुष्याचा प्रत्येक वादळ तुमच्या पुढे नतमस्तक होईल. स्वामी सांगतात, भक्तांनो श्रद्धा ठेवा, प्रयत्न करा आणि थांबू नका, कारण प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक घामाचा थेंब हा स्वामींना अर्पण आहे. जेव्हा मन थकून जातं तेव्हा स्वामींचं नाव घ्या आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे. त्या क्षणी तुम्ही शक्तीने भरून जाल. भक्तांनो, जीवनात कधीही हार मानू नका, कारण स्वामी समर्थांच्या कृपेने अगदी अशक्य गोष्ट शक्य होत असते. जो विश्वास ठेवतो तोच जिंकतो आणि जो स्वामींचं नाव घेतो त्याचा पराभव होऊ शकत नाही. जय जय स्वामी समर्थ. संकटात अडकतोस तेव्हा रडू नको, स्वामींचं नाव घे आणि धैर्य दाखव, कारण संकट तेव्हाच संपतात जेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवतो. श्रद्धा ठेव भक्तांनो, श्रद्धाचं चमत्कार घडवते. स्वामी सांगतात, तू एक पाऊल श्रद्धेचं टाक, मी 100 पाऊल तुझ्यासाठी येईन. म्हणून उठ, प्रयत्न कर आणि म्हण, श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे. हार म्हणजे शेवट नाही, ती फक्त स्वामींची परीक्षा आहे. स्वामी भक्त कधीही हार मानत नाही, कारण त्याला ठाऊक असतं स्वामींनी घेतलेली परीक्षा म्हणजे पुढच्या यशाची खूण असते. जेव्हा जग तुझ्याकडे पाठ फिरवतं तेव्हा स्वामींचं नाव घेत, कारण त्यांचा हात नेहमी तुझ्या खांद्यावर असतो. भक्त घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, हे स्वामींचं वचन आहे. भक्तांनो, जीवनात सर्वात मोठं अस्त्र म्हणजे आत्मविश्वास असतो आणि आत्मविश्वासाची मूळ असतात स्वामींवरील श्रद्धेत. जेव्हा तू स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवतोस तेव्हा पर्वतही झुकतात. स्वामी समर्थांनी कधीच म्हटलं नाही की जीवन सोपं आहे, पण त्यांनी हे नक्की सांगितलं आहे, जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याचं आयुष्य मी उजळून टाकतो. त्यामुळे उठ, प्रयत्न करत राहा, कारण स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी फक्त प्रार्थना करत नाही, तो कर्मही करतो. कारण स्वामींनी सांगितलं, कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही. श्रद्धा ठेव, पण कृतीही कर. मनात स्वामींचं नाव, हातात मेहनत आणि चेहऱ्यावर विश्वास हाच खरा स्वामी मार्ग. ज्याने हा मार्ग धरला त्याच्या आयुष्यात चमत्कार नक्की घडले आहे.
कारण स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, ती फक्त एक चालती शक्ती आहे जी भक्ताला यशाच्या शिखरावर पोहोचवते. आयुष्य म्हणजे रणांगण आणि तू आहेस योद्धा. जेव्हा थकतोस तेव्हा स्वामींचं नाव घे, जेव्हा हरवतोस तेव्हा स्वामींचा मार्ग आठव. कारण स्वामी समर्थ म्हणजे विजयाचा मार्ग आहे. त्यांनीच सांगितलं, भक्तांनो, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत प्रयत्न करत राहा. म्हणून आजपासून एक ठराव करा, भीती नाही, शंका नाही, कारण माझ्या हृदयात आहे श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि अशाच प्रेरणादायी संदेशांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वामींचं नाव पसरवा, कारण भक्ताला ठाऊक आहे स्वामी समर्थांच्या प्रत्येक कृतीत एक गोड संदेश असतो. काही लोक प्रार्थना करतात पण कृती करत नाही, पण स्वामी भक्त जाणतो कर्मच ही खरी प्रार्थना आहे. स्वामी समर्थ सांगतात, फक्त माझं नाव घेऊ नकोस, माझा मार्ग चाल, माझ्या शिकवणीचं पालन कर. भक्तांनो, तुमचा प्रत्येक प्रयत्न, तुमचा प्रत्येक श्रम हा स्वामींना अर्पण समजून करा. मग बघा, यश तुमच्या पावलांना नमस्कार करेल. आयुष्य जर कठीण वाटत असेल तर समजा स्वामी तुम्हाला घडवत आहे. स्वामी भक्तांसाठी संकट म्हणजे शिक्षा नाही, ती परीक्षा आहे. स्वामी म्हणतात, भक्तांनो, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतील तेव्हा माझं नाव घ्या, मी नवीन मार्ग दाखवीन. त्यामुळे जेव्हा अंधार दिसेल घाबरू नका, तोच प्रकाश येण्याचा संकेत असतो. विश्वास ठेवला की जय ठरलेलाच. कारण स्वामी समर्थ म्हणतात, तू विश्वास ठेव आणि बाकीचं मला करू दे. स्वामी भक्त नेहमी म्हणतो, मी एकटा नाही, माझ्या पाठीशी स्वामी आहेत. हा एक वाक्य जेव्हा मनात ठाम बसत तेव्हा कोणतीही भीती, कोणतंही संकट भक्ताला रोखू शकत नाही. जेव्हा मनात स्वामींचं नाव आणि ओठांवर जयघोष असतो तेव्हा यश स्वतःहून नमस्कार करायला लागतं. स्वामी समर्थ म्हणजे फक्त नाव नाही, ती एक जिवंत ऊर्जा आहे जी भक्तांच्या हृदयात वसते. जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी आहेत, जिथे स्वामी आहेत तिथे चमत्कार नक्कीच आहे. म्हणून भक्तांनो, संकट कितीही मोठी असली, रस्ता कितीही कठीण असो, पण मनात एकच आवाज घुमवा, श्री स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे. हे नाव घ्या आणि बघा, तुमचं आयुष्य शक्तीने, विश्वासाने आणि चमत्काराने उजळून जाईल. जय जय श्री स्वामी समर्थ. आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी संदेशासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचं नाव सर्वत्र पसरवा. त्याचं दुःख करू नका, कारण स्वामी जे देतात तेच योग्य असतं आणि जे थांबवतात त्यातही काहीतरी कल्याण असतं. स्वामी समर्थ आपल्याला नेहमी सांगतात, शांत राहा, श्रद्धा ठेवा, मी आहे तुझ्या सोबत. हा एकच वाक्य मनात ठेवा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने करा. जेव्हा मन थकून जातं तेव्हा स्वामींचं नाव घ्या आणि मनात म्हणा, स्वामी मला शक्ती द्या, मला शांतता द्या. बघा, क्षणात मनात समाधान उतरेल. भक्तांनो, स्वामी समर्थांची कृपा म्हणजे आकाशासारखी अनंत, अमर्याद आणि सर्वत्र पसरलेली असते. फक्त श्रद्धेने डोळे उघडा आणि बघा, स्वामी प्रत्येक ठिकाणी आहेत. तुमच्या मनात, घरात आणि विचारात. आता एकत्र म्हणा, जय जय श्री स्वामी समर्थ. या नावातच आहे अमर शक्ती, या नावातच आहे समाधान. जो श्रद्धेने हे नाव घेतो त्याचं मन कधी रिकामं राहत नाही. शेवटी मनात एक प्रार्थना करा, स्वामी माझ्या हृदयात नेहमी वास करा, माझं मन शांत ठेवा आणि मला योग्य मार्ग दाखवा. स्वामी ऐकतात भक्तांनो, प्रत्येक प्रार्थना त्यांच्या पायाशी पोहोचते. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य आनंद, शांती आणि यशाने भरून जावो. आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी संदेशांसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि स्वामींचं नाव सर्वत्र पसरवा.